शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके हे मागच्या 3 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत। आणि आज जर आपण बघितलं तर त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन थेट मोर्चा जो आहे तर तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणलेला आहे। आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। आपण महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन इथं मोर्चा काढलाय, काय भावना आहेत, नेमकी काय मागणी आहे? आज आमच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे। जोपर्यंत सरकार आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहील। आणि आज हजारो संख्येने या ठिकाणी ट्रॅक्टर शेतकरी बांधव या ठिकाणी घेऊन आले आहेत। आणि मी सुद्धा स्वतः एक महिला असून सर्व आमच्या महिला भगिनी या ठिकाणी मी स्वतः ट्रॅक्टरमध्ये घेऊन आले। आणि हे आंदोलन अजून आज तर शांत स्थितीने चाललेलं आहे, पण अजून जर आज काही झालं नाही, तोडगा निघाला नाही तर आम्ही हे आंदोलन अजून तीव्रतेचं होईल आणि उद्या जर चक्का जाम होईल हे आंदोलन। आणि असंच पुढे हे आंदोलन चालू राहील जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत। एकंदरीत जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील अशी भूमिका राणी लंके यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील बोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।